तर मित्रांनो नमस्कार. सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या जे आहे तर आपला हा जो पूल आहे वाईगोडचा तर तो आता पूर्ण झालेला आहे. तिथे सध्या आलेलो आहे आणि आपण बघू शकता सध्या लक्झरी वगैरे त्याच्यावरून जात आहे. मागील 2 वर्षापासून हे काम चालू होतं आणि आता या ठिकाणी जे आहे खाली आपल्याला जनरेटर वगैरे दिसतात पुलाच्या खाली आणि वर जे आहे मित्रांनो इथेच जे आहे तर मशनरीज आणि जे काही हा भाग म्हणजे इथून जे आहे रेल्वे ही खालून जाणार आहे. आपण बघू शकता वर मशनरीज आहेत आणि सध्याला हा दिग्रसखळ जो आहे तर तो मित्रांनो हा ट्रॅक जातो आणि सध्या आपण या परिसरामध्ये आलेलो आहे. वाईगोड इथून मित्रांनो 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या मार्गाने जवळच असलेलं दिसतं. या सगळ्या परिसरामध्ये आता जे आहे तर इथून ट्रेन जी आहे आपली ती खालून जाणार आहे मित्रांनो आणि आता 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये सध्या आपण हे जे काम बघतो आहे तर हे काम आपल्याला पूर्ण वाशिम जिल्ह्यामधील मित्रांनो हे काम असलेलं दिसतं आणि सध्या इथे साईडला जे आहे तर हा पूल बनल्यानंतर येथील सगळं जे आता काम आहे इथे अलाइनमेंटचं किंवा नाल्याही आपण बघू शकतो. तर ह्या नाल्या मित्रांनो पूर्ण आपल्याला तयार झालेल्या दिसतात आणि आता या सगळ्या याच्यामध्ये आपण जे कामाची परिस्थिती आहे तर ते काम आता पुलाचं मित्रांनो पूर्ण झालेलं आहे. पूर्वी साईडनं आपल्याला पूल काढून देण्यात आला होता परंतु आता या सगळ्या याच्यामध्ये दोन्ही साईडच्या नाल्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ग्राउंड लेवलचं जे काम आहे मित्रांनो ते 100% आता पूर्ण झालेलं आहे. आता समोर इथे गिट्टी हातरणं सुरू झाली तर तिथे आपण लगेच 5 मिनिटामध्ये तिथली शूटिंग मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि आता या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण आपलं इथून दिग्रजचं जे स्टेशन आहे मित्रांनो तर ते 12 किलोमीटर अंतरावरती दिग्रज स्टेशन असणार आहे आणि या संडे असल्यामुळं हे सगळी शूटिंग तुम्हाला मित्रांनो हे आउटडोर शूटिंग आज या भागातली दाखवत आहे. आणि इकडून येणारं पाणी जे आहे तर ते व्यवस्थित वाहून जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे छोटे छोटे जे आहेत PVC पाईप पण टाकलेले दिसतात म्हणजे साईडचंही पाणी व्यवस्थित ते वाहून गेलं पाहिजे, ट्रेनला कुठलाही अडथळा यामध्ये येऊ नये. तर हा या मागचा उद्देश आहे आणि आपण ई-बाईकच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला ही शूटिंग दाखवत आहे. तर आता लगेच आपण समोर जाऊन पण शूटिंग तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो.